काशीखंड कथासार अध्याय 56. शिवगणांचे काशीत वास्तव्य. गौवईला मुक्ती. सृष्टी निर्माण करता विष्णुप्रिय ब्रह्मदेव परत आला नाही हे पाहून नीलकंठाने नदी, शृंगी, भृगिरिटी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, वीरभद्र व महाविकट या 8 शिवलिंगांना बोलावले. शिवानीचा प्राणनाथ शिवगणांना म्हणाला, मला काशीनगरीचा विरह सहन होत नाही. देवदास राजाच्या महान पुण्यामुळे मला काशीक्षेत्र सोडून इथे यावे लागले. त्या देवदास राजाचे दोष शोधण्यात ब्रह्मदेवसुद्धा अपयशस्वी झाला. त्यामुळे ही महत्त्वाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. देवदास राजाच्या अंगी एक अवगुण दोष सापडला तरी पण पुन्हा काशीत जायला मिळेल. शिवगण म्हणाले, स्वामी तुम्ही काळजी करू नका. आम्ही काही दिवसातच देवदास राजाचे दोष शोधतो व आपणाकडे येतो. तुम्हाला लवकरच लवकर काशीला जायला मिळेल. सदाशिवास नमन करून सर्व शिवगण पृथ्वी लोकावरील महापवित्र काशीक्षेत्री आले. देवदास राजाचे दोष शोधण्यासाठी ते 8 शिवगण सूक्ष्म रूपाने नगरात शिरले. देवदास राजा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंडपणे ओम नमः शिवाय असा जप करीत होता. विश्वनाथाचे दिव्य दर्शन घेतल्याशिवाय तो जलसुद्धा प्राशन करीत नव्हता. दर सोमवारी तो शिवभक्तांना अन्नदान करीत होता. तो प्रजेवर पुत्रव्रत प्रेम करत होता. अशा सर्व गुण संपन्न, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत जाणत्या राजाच्या अंगी दोष कसे सापडणार? आपल्या कार्यात अपयश झाल्यामुळे 8 शिवगण उदास झाले. त्या सर्वांनी ठरवले की आपण येथेच राहून विश्वनाथाची मनोभावे पूजा करूया. त्या 8 शिवगणांनी अनेक शिवलिंगाची स्थापना केली व शिव आराधनेस प्रारंभ केला. महादेवाने काशीमधील गौबाई नामक एका स्त्रीभक्ताचा पण उद्धार केला. ती विश्वनाथाची व भवानी मातेची पूजा करत असे. भवानी मातेच्या विनंतीनुसार महादेवाने गौबाईस मुक्ती दिली. कार्तिकेय म्हणाला, ऋषीश्वर आपल्या भक्ताचा देवदास राजाचा महिमा स्वर्गातील सर्व देवदेवतांना कळावा म्हणून आशुतोष काशी सोडून मंदराचल पर्वतावर येऊन राहिला होता. त्या चंद्रशेखरची लीला अगाध आहे. देवदास राजामुळे सर्व देवदेवतांना काशीचा महिमा सुद्धा कळला. त्या शिवगणांनी कुरकुटेश्वर नामक शिवलिंगाची काशीत स्थापना केली. या दिव्य शिवलिंगाचे दर्शन घेतले व सर्व ग्रहबाधा नाहीसा होतात. सर्व शुभकार्य सिद्धीत जातात. देवदास राजाचे दोष शोधण्यात कोणताही यश मिळाले नाही हे पाहून उमापतीस आनंद झाला. महादेव मनात म्हणाले, जो कोणी काशीक्षेत्री जातो तो तेथेच राहतो. त्या काशीच्या वैभवामुळे सर्व देवांना स्वर्गसुख सुद्धा तुच्छ वाटते. या काशीचा महिमा अलौकिक आहे. देवदास राजा पुण्यात्मा आहे. त्याचे दोष शोधण्यासाठी कोणाला पाठवावे? या कथेच्या श्रवणाने वाचल्याने सर्व शत्रू शरण येतात. काशी क्षेत्राचे दर्शन लाभल्याचे पुण्य मिळते. तसेच पूर्वजांना शिवलोक मिळतो. त्या भगवंतास जीवनयात्रा संपल्यानंतर शिवसहवास लाभतो. श्री काशी विश्वेश्वराय नमः. शंकर पार्वती पती हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.